नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टुडे वी आर गोइंग टू सी our next poem 1.3, A Basket Full of Moonlight. So before start the poem, let's see the warming up activity. कविता चालू करायच्या आधी आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी बघूया. आणि यामध्ये गप्पा गोष्टी करायच्या आहे आपल्याला. आज आपल्याला अगदी एका खूप छानशा विषयावर चर्चा करायची आहे आणि ही चर्चा खरंच खूप आवडते. ती गोष्ट खूप आवडते. अगदी लहानपणापासून तुम्हाला ती गोष्ट आवडत असते. तर कुठली बरं ती गोष्ट आहे ती आपण प्रश्नोत्तर या चिटचॅट या प्रकारामध्ये बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1. Did you like to hear bedtime stories when you were a child? आता इथे काय म्हटलेलं आहे की तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा तुम्हाला रात्री झोपायच्या वेळेस गोष्टी ऐकायला आवडत होतं का? नक्कीच हे सगळ्यांना आवडत असेल. आपण उत्तर सांगू शकतो येस, हो नक्कीच आवडत होतं. काही म्हणतील हो मला तर हे रोजच ऐकण्याची सवयच लागलेली होती. अशा पद्धतीनं तुम्ही उत्तरं देऊ शकता. Yes, very often I like to listen the stories. Question number 2. Who usually told you the bedtime stories? आता यात मला एक सांगा की तुम्हाला बेड टाईम स्टोरी कोण सांगत होती? आता प्रत्येकाचं उत्तर नक्कीच वेगवेगळं असेल. Some student will say that from my grandmother, some say from my grandfather, some student will say that mother or father, or sometimes elder sister also told you stories. तर प्रत्येकाचे उत्तर वेगळे असेल अँड यू कॅन राईट युअर ओन आन्सर दॅट ग्रँडफादर, ग्रँडमदर, मदर, फादर, एल्डर सिस्टर, एल्डर ब्रदर एक्सेट्रा. क्वेश्चन नंबर 3. व्हाय डिड यू लाईक देम? आता ह्या स्टोरीज तुम्हाला का आवडत? याची काही कारणं असायला पाहिजे ना. येस, सो व्हाय डिड यू लाईक देम? So you can give the answer that because of simple, interesting, amusing narration, teaching lesson of life, sometime very funny. तर वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या स्टोरीज असायच्या. व्हेरी सिम्पल स्टोरीज आर देअर. खूप साध्या सोप्या गोष्टी असायच्या. व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरीज आर ऑल्सो देअर. खूप इंटरेस्ट ऐकलं की खूप इंटरेस्ट यायचं. अम्युझिंग नरेशन म्हणजे जेव्हा आपण त्या गोष्टी ऐकतो तेव्हा आपल्यामध्ये कुतूहल निर्माण व्हायचं. आणि नेक्स्ट आपण सांगू शकतो टीचिंग लेसन फ्रॉम लाईफ. या स्टोरीजमधून कुठलं तरी एक मॉरल आपल्याला मिळायचं, कुठलं तरी एक शिक्षा ज्याला म्हणू आपण ती आपल्याला मिळत असे. अँड समटाईम इट वॉज व्हेरी फनी. कधी कधी तर खूप गमती जमतीसुद्धा या गोष्टींमध्ये असायचे. दीज ऑल आर द रिझन्स अँड दॅट्स वाय मोस्ट ऑफ द स्टुडंट्स, मोस्ट ऑफ द चिल्ड्रन लाईक टू लिसन स्टोरीज. नेक्स्ट क्वेश्चन. डू यू स्टील लाईक टू हिअर दो स्टोरीज अगेन? तुम्हाला या स्टोरीज ऐकायला आत्तासुद्धा आवडते का? नक्की आवडत असणारच. येस, शुअर. इट वॉज अन एव्हरलास्टिंग एक्साइटमेंट. इट हॅज अन अट्रॅक्शन अँड इट इन्स्पायर रीडिंग मोर स्टोरीज. नक्की हे स्टोरी ऐकण्याचं जे अट्रॅक्शन असते ते खूप एव्हरलास्टिंग असते, म्हणजे कधीही न संपणारं असते. आणि अर्थातच यापासूनच आपल्याला या स्टोरींपासून इन्स्पिरेशन मिळून आपल्याला वेगवेगळे पुस्तकं वाचण्याचा सुद्धा छंद लागतो. तर या प्रकारे चिटचॅटमध्ये आपण गप्पा गोष्टी केल्यात. आता पुढला क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला म्हटलं आहे डिस्कस इन ग्रुप अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लॅनिंग अ ट्री. राईट द स्टेप्स इन बुलेट पॉईंट्स अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. आता अगदी सोपं आहे. झाडं लावण्याची प्रोसिजर आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आपण सगळे ग्रामीण भागातले आणि आपल्याला माहिती आहे की झाड लावायचं असलं की त्याच्या कशा पायऱ्या असतात आणि त्या मुद्द्यांच्या स्वरूपात तुम्हाला लिहायचं आहे. सगळ्यात पहिले काय करतो आपण? चूजिंग गुड सीड्स ऑफ प्लांट. जे झाड लावायचं आहे त्याचं चांगल्या क्वालिटीचं सीड आपण घेतो, चूज करतो. कधी विकत आणतो, कधी आपल्या घरीच असतं किंवा कधी आपण शेजारी पाजारीहून घेतो. नंतर दुसरी स्टेप आपण काय सांगूया की डिगिंग इन द ग्राउंड ऑर गार्डन.
जिथे आपल्याला लावायचं आहे झाड तिथे आपण ते खोदतो. ठीक आहे. तिसरा मुद्दा काय असू शकते? पुटिंग सीड इन अ लूज सॉइल. अशा नरम जागेवर जी माती असते ती भुसभुशीत माती असते, त्या भुसभुशीत मातीत आपण ते बी टाकतो. आणि म्हणूनच तुम्हाला माहीत असेल ना, आपल्याला जेव्हा आपल्या इथे पेरणी केल्या जाते तेव्हा त्या मातीला आधी भुसभुशीत केलं जातं आणि मग त्याच्यामध्ये बिया टाकल्या जातात. त्याच्यानंतर आपण अजून काय करतो? ॲड मॅन्युअर म्हणजे खतसुद्धा ॲड करतो. नंतर फिल इन अ पीट ऑर होल. नंतर फिल दॅट सीड इन टू दॅट होल. ते जे जर सीड असेल, बी आहे, तर ते बी त्या छिद्रात जिथे माती भुसभुशीत केली आहे तिथे आपण टाकतो आणि नंतर आपण तिथे वॉटर इट, त्या जागेवर पाणी देतो. तर या पद्धतीनं झाडे लावण्याची जी पद्धत आहे त्याच्या ह्या सगळ्या पायऱ्या आपण डिस्कस केलेल्या आहे. नाव क्वेश्चन नंबर 2. डिस्कस इन पेअर अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. आता आई आणि वडील फॅमिलीसाठी कुठल्या कुठल्या प्रकारचं काम करतात ते तुम्हाला डिस्कस करून सांगायचं आहे. आई आणि वडील एका संसाराचे 2 चाकं असतात. तर आई आणि बाबा जेव्हा आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं, योग्य पद्धतीनं करतात तेव्हाच ती फॅमिली जी आहे ती अगदी हॅपी फॅमिली असते आणि एक सुदृढ फॅमिली होते. तर बघूया, आधी आपण बघूया फादर्स वर्क आणि त्याच्यानंतर बघूया मदर्स वर्क. तर फादर्स वर्कमध्ये एक पहिला पॉईंट इथे दिलेला आहे, वर्क हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. वडिलांना अर्न अ लिव्हिंग, अर्न अ मनी म्हणजेच पैसे मिळवण्यासाठी त्यांना खूप कठीण काम करावं लागतं. पुढे आपण पुढचा पॉईंट असा लिहू शकतो की ते परफॉर्म ड्युटीज ॲज द हेड ऑफ हिज फॅमिली. त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्यांना काम करावं लागतं. पुढं आणखी कोणतं काम असतं त्यांचं? गाईड्स इन चिल्ड्रन्स प्रॉब्लेम. मुलांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यामध्ये ते मदत करतात, गाईड करतात, मार्गदर्शन करतात. पुढे रोल मॉडेल ऑफ द ऑल फॅमिली मेंबर्स. ते त्यांच्या फॅमिली मेंबर्सचे रोल मॉडेल असतात. आणखी डिसाइड्स द वे ऑफ चिल्ड्रन्स लाईफ करिअर. मुलांनी कुठल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे, मुलांनी काय डिसाईड केलं पाहिजे किंवा मुलांसाठी काय चांगलं आहे याबद्दलचे अनेक निर्णय वडील डिसाईड करतात आणि त्याच्यासाठी ते मुलांसोबत गप्पा गोष्टीसुद्धा करतात किंवा मुलांना त्याबद्दल मार्गदर्शन करतात. आणखी टेक्स मोस्ट ऑफ द डिसिजन्स ऑफ द वेल बिईंग ऑफ द फॅमिली. कुटुंबाच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त जे डिसिजन्स असतात ते वडिलांना घ्यावे लागतात. जे ठोस डिसिजन्स असतात, विशेषतः इकॉनॉमिक्सशी संबंधित, पैशाशी संबंधित, आर्थिक बाबींशी संबंधित किंवा बाकी सर्व बाबींशी संबंधित जी मुख्य भूमिका असते ती वडिलांची असते. आता आपण आईच्या कार्यांविषयी बघूया. तर आईचं सगळ्यात महत्त्वाचं काम जे असेल की आई सगळ्यात उठून सगळ्यात आधी किचनमध्ये जाते. तर तिचं कुक्स फूड अँड फीड्स द फॅमिली. ती पूर्ण कुटुंबासाठी अन्न बनवते आणि सगळ्यांना खाऊ घालते. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट पुस्तकात दिलाच आहे, कीप्स द हाऊस क्लीन. तुमचं घर ती अतिशय स्वच्छ ठेवते, क्लीन अँड टायडी आल्सो. पुढे म्हणू शकतो टेक्स ऑलमोस्ट केअर ऑफ द चिल्ड्रन अँड फॅमिली. सगळ्यात जास्त केअर आई आपल्या कुटुंबाची आणि सगळ्या फॅमिली मेंबर्सची, मुलांची आणि सगळ्या फॅमिली मेंबर्सची घेते. नंतरचा पॉईंट आपण म्हणूया ब्रिंग्स अप चिल्ड्रन विथ लव अँड कम्पॅशन. आई मुलांना अतिशय प्रेमाने आणि काळजीने वागवते. नंतरचा मुद्दा आहे लुक्स आफ्टर चिल्ड्रन्स एज्युकेशन करिअर. आजची आई मुलांच्या एज्युकेशनकडे आणि त्यांच्या करिअरकडे खूप लहानपणापासून लक्ष देते. आजच्या काळात आईचं मुलांच्या एज्युकेशनमध्ये खूप महत्त्वपूर्ण योगदान असतं. ती मुलांच्या होमवर्कपासून मुलांच्या प्रोजेक्ट वगैरे सर्वमध्ये तिची खूप महत्त्वाची भूमिका असते. म्हणजे थोडक्यात मुलांचं करिअर घडवण्यात आईचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. नंतरचा मुद्दा आपण म्हणू शकतो समटाईम्स टेक्स अ जॉब टू मीट द एक्सपेन्सेस. बरेचदा आईला जॉबसुद्धा करावा लागतो. घरगुती जे काही एक्सपेन्सेस असतात, घरगुती जे काही खर्च असतात ते भागवण्यासाठी, अर्निंग करण्यासाठी तिलासुद्धा जॉब करावं लागते. आणि अर्थातच ती घरी आणि बाहेर या दोनही ठिकाणी तिचं कार्य मात्र सतत चालू असतं. तर अशा पद्धतीनं वडील आणि आई या दोघांचंही कार्य एका कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं असते.
ते आपण यातून बघितलेलं आहे. यानंतरच्या पोएमच्या एक्सप्लेनेशनसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टिल देन बी सेफ अँड गुड बाय.